जेव्हा काही महिला अत्याचाराच्या घटना घडतात तेव्हा एखादा मंत्र्यावर आरोप केले जातात, ते सिद्ध होतात, त्यातून राजीनामा येतो आणि मग पुन्हा सत्ता बदल झाल्यानंतर ते सगळं दिसेनासं होतं. तर अशा वेळी ज्या राजकारणात सक्रिय महिला आहेत त्यांच्यावरचा विश्वास डळमळीत होतो आणि पुढची जी पिढी आहे महिला राजकारण्यांची त्यांच्यावर त्याचा मोठा निगेटिव्ह इम्पॅक्ट होतो. मला वाटतं की म्हणजे जो स्पेसिफिक एक्झाम्पल तुम्ही घेतलंय ना, तर त्या ज्या कोणी आहेत त्यांना खूप स्पेस आहे पॉलिटिक्समध्ये. त्यांनी महिलांचे प्रश्न आणि महिलांवरचा अत्याचार हे विषय सोडून पुढे यायला पाहिजे. त्यांच्याच बाबतीत नाही, जेवढ्याही महिला राजकारणी आहेत. कारण याच्यातनं काय चित्र तयार झालं की मला समोरच्याला जे काही कट्टशहाचं राजकारण करायचं आहे त्याच्यामध्ये आय जस्ट युज्ड यू ॲज अ पॉन. तुम्ही माझा फक्त एक प्यादव होता. बरोबर. तर याच्यातनं मला वाटतं की लोकांना तिच्याबद्दल काय वाटतं याच्यापेक्षा तिला काय वाटत असेल याचा आपण जास्त विचार केला पाहिजे.